नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर। तर कोणत्याही महत्त्वाची सविस्तर बातमी बघूया। अवघ्या काही महिन्यांमध्ये लोकसभा निवडणुकाचं बिगुल वाजणार आहे। त्याआधी जागा वाटपाच्या चर्चामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे। कारण महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासंदर्भात अद्यापही कोणता ठोस निर्णय झालेला नाही। त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आमदार अपात्रतेचा निर्णय अद्यापही प्रलंबितच आहे। त्यामुळे आधी आमदार अपात्रतेवर निर्णय होईल आणि त्यानंतरच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा निर्णय घेतला जाणार का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत। शिवसेना आमदार अपात्रतेच्या निर्णयावर 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष निकाल देण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यानंतर काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे आणि म्हणूनच काँग्रेसकडून महाराष्ट्रातील जागा वाटप लांबवले जात आहे का, अशा चर्चा देखील सुरू आहे। अलीकडे मात्र आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली। या भेटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यात आणि विशेष करून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही याचे पडसाद उमटले। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी या भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त करताना थेट राजू शेट्टी यांच्यावर तोफ टाकली। या सर्व प्रकरणानंतर असे लक्षात येते की उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे आणि महाराष्ट्रात केवळ ठाकरेगिरी सुरू आहे।